आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी आज 64.66% इतकं विक्रमी मतदान झालं। बिहारच्या आजवरच्या निवडणुकीच्या इतिहासातलं हे सर्वाधिक मतदान असून या ऐतिहासिक मतदानाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांचे आभार मानले आहेत। निवडणूक आयोगावर संपूर्ण विश्वास दाखवत अत्यंत उत्साहानं मतदानाचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांनी मतदारांची प्रशंसा केली। संपूर्ण पारदर्शक पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचंही त्यांनी अभिनंदन केलं आहे। एकूण 243 सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज 18 जिल्ह्यातल्या 121 जागांसाठी मतदान झालं। 1314 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे। बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्व प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। रालोआ आणि महाआघाडीतल्या पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरारिया इथं जनसभेला संबोधित केलं। त्यानंतर भागलपूर इथंही त्यांची प्रचारसभा झाली। बिहारच्या युवाशक्तीवर सरकार विशेष मेहनत घेत असून ते बिहारच्या भविष्याचे वाहक बनतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह यांनीही प्रचारसभा घेतली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पूर्णिया इथं सभा झाली। त्यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा भाजपावर मतचोरीचा आरोप केला। नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा काहीही विकास झाला नसल्याचं राहुल गांधी म्हणाले। प्रियंका गांधी यांची चंपारण इथं सभा झाली। मंगळवारी 11 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या एम्स इथल्या विविध सेवा केंद्र